हाय मंडळी, कशा आहेत तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण खूप खूप मस्त आणि मजेत आहात. तर आज आम्ही चाललेलो आहे संडेचं बाहेर फिरायला आणि अशा ठिकाणी चाललेलो आहोत जे ठिकाण बघून मुलं इतकं इतकं खुश होतात ना की काही तुम्ही अंदाजच लावू शकत नाही. खूप दिवस झालं की आम्ही बाहेर फिरायला जात नाहो किंवा गेलेलो नाहोत. तर आज आम्ही चाललो आहो आणि मुलांसाठी खास चाललेले आहे मी आज. तर अशा ठिकाणी नेत आहे मुलांना की जे ठिकाण बघून मुलं इतकं इतकं खुश होतात की त्यांच्या खुशीचा काही अंदाजच लागू शकत नाही. तर आम्ही पोहोचलेलो आहोत मेन सिटी शिलाँगमध्ये. तर तुम्ही बघू शकता ही सेंटर शिलाँग म्हणजे ही मेन पॉईंट आहे शिलाँगचा. इथूनच शिलाँग चालू होतं आहे. तर इथंच एक रिलायन्स मॉल म्हणून आहे त्या चौकामध्येच आणि आम्ही तिथं गेलेलो आहोत आणि खूप मोठा मॉल आहे. मी काही सगळ्या मॉलचा व्हिडिओ केलेला नाही, कधी आणखीन टाईम भेटला तर करेन. पण खूप ह्याच्यामध्ये हॉटेल आहे, कपड्याचं वेगळंच, फर्निचर वेगळंच, इलेक्ट्रिक गोष्टी वेगळ्या, खूप खूप काही गोष्टी, बेकरी, सब मतलब सगळ्या गोष्टीचा अलग अलग वेगळं दुकानं, वेगळं मोठे म्हणजे मॉलमध्ये जसं असतं ना तसे मोठे हॉल. ती खूप मोठं आहे ही. ह्याची मतलब पूर्ण व्हिडिओ तर मला वाटतं कधी टाकू शकणार नाही, कारण की मी तेवढं कधी एकाच दिवशी फिरू बी नाही शकणार. तर आम्ही पोचलेलो आहोत ज्या ठिकाणी मुलांना खेळायचं आहे, प्ले रूम म्हणून म्हणते त्याला. आणि इथं आम्ही त्या मॉलमध्येच म्हणजे त्यामध्येच आहे, तर एका साईडला कोपऱ्याला. तर आम्ही तिथं आलेलो आहोत आणि मुलं एवढी खुश आहेत बघून की काही सांगूच नका. आणि ह्याचं तिकीट एवढं हाय लेवल असतं आहे की खूप हाय लेवल म्हणजे महागच असतं आहे. एकाला 500 रुपयापासून चार्ज चालू आहे, ती 6,000पर्यंत. मग ती त्याच्यात वेगळ्या गेम, वेगळ्या व्हरायटी म्हणजे काय काय आहे. तर ती तिकीट बघून तुम्ही म्हणजे गेम बघून तुम्ही तिकीट करू शकता. तर स्टार्टिंग प्राईज आहे 500 आणि लास्ट प्राईज आहे 8,000 ते 6,000 काय असं आहे. तर एवढी मोठी म्हणजे प्राईज आहेत. तर जरा विचार करून खर्चावं लागतात पैसे. पण हां, सारखं तर कोण येणार आहे. पण कधी आलं तर एवढं तर ठीक आहे की मुलांसाठी एवढं तर करूच शकता. तर मुलांनी एवढं एन्जॉय केलं आहे की खूप एन्जॉय केलं आहे. आणि तुम्ही पण बघू शकता की इथं म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत आणि मुलं इलेक्ट्रिक गेम ती म्हणजे खेळतात आणि खूप खुश होतात. कधी मुलांना हे दाखवणं ही बी आपली एक जिम्मेदारीच आहे. आणि मुलांना असं खेळायला पण कधी तरी ठीक आहे ना, पैशाचा म्हणजे कधीपर्यंत विचार करणार आहोत. जर बोलण्यात थोडं शब्द चुकतात, कारण की हिंदी मराठी मिक्स आहे. तर थोडं ॲडजस्ट करून घ्या, समजून घ्या, एवढं तरी चालतंयच. तर बघा, मुलं खूप खुश आहेत आणि खूप खेळत आहेत, मजा मस्ती करत आहेत. आणि मी काय नाही त्यांना बघते आणि व्हिडिओ बनवत आहे इकडलं तिकडलं. मी पण 1-2 गेम खेळल्या होत्या, मला पण छान वाटलं. आपल्याला छान वाटतं म्हणल्यावर मुलांना किती छान वाटतं. असं मुलं तर त्या क्लबच्या बाहेरच यायला तयार नव्हती त्यांच्या. त्यामुळं मला पण बरं वाटलं, म्हणजे पैसे गेलेल्याचं काय वाटलं नाही. पण हां, मुलांनी एन्जॉय केलं हे छान वाटलं. तर तुम्ही बघू शकता कसल्या गेम आहेत, डेंजर. तर मुलं खूप खेळत आहेत. चालवायला येत नाही तरीही, छोटं तर काय आमचं ऐकतच नाही, एवढं आगाव आहे की लयच आगाव आहे. ते टिरिंग मोडून हातात घेतोय का काय असं वाटतं इतकं. तर ती बाहेर गेल्यावर म्हणजे तसं शांत असतं, पण अशा गोष्टी बघितल्यावर हे होतंयच थोडं तर मुलांना. चला जाऊ द्या, काय नाही. तर बघा, त्याचं पप्पा पण खेळायला बसलं. पप्पाला पण वाटायचं की मी कोणत्या गेम तर सगळ्यात लास्टची गेम ही होती. ह्याच्यात मासा पकडा म्हणजे सगळ्या गेम खेळल्या होत्या, पण ही गेम इतकी भारी वाटली या मुलांना की काय सांगू नको. फिरून यांचा हात दुखायला तरी पण ही थांबली नाही. त्याच्यात होतं मासं गोळा करायचं, म्हणजे मच्छी पकडायची ही गेम होती. आणि ह्यांना पण आमच्या लई मजा येत होती. तर बघा, मुलं पप्पा कसं खेळते, तर मस्त वाटलं, एकदम फ्रेश वाटलं की हां, आम्ही तिथं गेलो आणि खूप सारं एन्जॉय केलं. मुलांनी एन्जॉय केलं, खाल्लं पिल्लं. दिवस आमचा तिकडंच गेला पूर्ण संडे.
मग आम्ही थोडीशी शॉपिंग बी केली तिथंच. म्हणजे खूप काही फिरलो नाही, थोडंसंच फिरलो. त्यातच सगळं आहे. सांगितलं मी पहिल्यांदाच, कपड्याचं पण तिथंच आहे, जेवायचं पण तिथंच आहे. खूप साऱ्या गेम तिथं आहे काय म्हणजे दुकानं आहेत की तुम्ही तिथंच सगळं घेऊ शकता. तर तिथंच आम्ही थोडीशी शॉपिंग बी केली आणि मुलांना खेळवलं, खाऊ घातलं आणि आपल्या रस्त्याकडे रोडकडे निघाला. तर असा आमचा दिवस मॉलमध्ये पूर्ण गेला होता. आणि बघा आम्ही निघालो आहोत बाहेरचा सीन बघा किती छान वाटतं. घरी बसून तुम्हाला मी शिलाँग मेन दाखवलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. काहीतरी कमेंट करा, पण करा. कसा वाटला मॉल, हिकडला मॉल म्हणजे शिलाँगचा, मेघालयचा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.